बाईंच्या आयुष्याकडे बघताना ते जाणवतो. दोहा, कतारची राजधानी, आज तर ते एअरलाईनचं हबच आहे, त्यामुळे सगळेच तिकडे जातात. पण एकेकाळी ते सोपं नव्हतं. त्यांना दोह्याला जायचं होतं, मुसलमान देश कतार, पण माहेरचं नाव, मिडन नेम जेरुशा रुबेन, ज्यू नाव वाचल्यानंतर त्यांना व्हिसा मिळाला नव्हता. मुसलमान देशाने व्हिसा नाकारला होता. आणि याचा बरोबर उलटा अनुभव जेव्हा इस्रायलला साहित्य संमेलन होतं, तेव्हा माहेरच्या नावाचा काही प्रश्न नव्हता, पण सासरचं नाव यास्मिन शेख म्हटल्यानंतर तिथेही त्यांना व्हिसा नाकारला गेला होता. माहेरचं नाव आणि सासरचं नाव या दोन्ही गोष्टी व्हिसा मिळवण्यामध्ये अडथळा निर्माण करू शकतात, याचं हे दुर्मिळ उदाहरण आहे.